काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे। बाबा सिद्दीकींनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर ते अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा रंगली होती आणि आज त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। बाबा सिद्दीकी यांचं ट्विट असं आहे की कुमारवयातच आपण काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालो। गेली 48 वर्ष काँग्रेसमध्ये होतो। आज आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। व्यक्त करण्यासारखं माझ्याकडे खूप काही आहे, मात्र काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात। आजवरच्या प्रवासात साथ दिलेल्यांचे मनापासून आभार। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या राजीनाम्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती। काँग्रेसला विश्वास होता की बाबा सिद्दीकी राजीनामा देणार नाहीत, पण त्यांनी राजीनामा दिलाय। पुढची राजकीय वाटचाल काय असू शकते, काय पावलं उचलली जातील? प्रश्न ज्या प्रकारे एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी बातमी दिली होती की बाबा सिद्दीकी हे काँग्रेसला काम करतील आणि लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ते पक्ष प्रवेश करतील। मात्र या सगळ्याचं खंडन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून, वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येतं आणि त्यानंतर आज ट्विट जे आहे बाबा सिद्दीकींनी स्वतः माहिती दिली, कारण या आधी सुद्धा बाबा सिद्दीकी यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य करत नव्हते किंवा प्रतिक्रिया देत नव्हते। मात्र आज थेट त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे। ट्विटवरून त्यांनी माहिती दिली आहे। मिलिंद देवरानंतर एक मोठा झटका काँग्रेसला आहे, त्यांनी मोठा अल्पसंख्याक चेहरा म्हणून बाबा सिद्दीकी यांची ओळख आहे। आता राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बाबा सिद्दीकींना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, प्रथम चर्चा आहे। त्यामुळे लवकरच पुढची जी वाटचाल असणार आहे, जसं म्हणाली, शक्यता आहे की लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वातील आहे यांच्यामध्ये ते पक्षप्रवेश करतील। साधारणपणे शनिवारी किंवा रविवारी हा पक्षप्रवेश होईल आणि पुढील वाटचाल बाबा सिद्दीकींची राष्ट्रवादी काँग्रेससोबत असणार आहे अशी माहिती आहे। मात्र मोठा झटका जे प्रकारे खंडन केलं जात होतं काँग्रेसच्या नेत्यांकडनं, त्यानंतर आता स्वतः स्पष्टीकरण देत बाबा सिद्दीकींनी ट्विट केलं आणि काँग्रेसला रामराम केला। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यासोबत बाबा सिद्दीकी यांची भेट झालेली होती, त्यामुळे आता पुढची राजकीय वाटचाल बाबा सिद्दीकी यांची अजित पवार गटासोबत असेल असा अंदाज वर्तवला जातोय। बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।